आता रोमांचक सामना आणि गोलंदाजीसाठी येत आहेत करण. पाहूयात आता हा सामना. त्यांना सामोरे जातील संदीप यादव उर्फ टकल्या. पाहूयात हा अंतिम सामना BKCL 2026 चा. आणि पहिला चेंडू उत्कृष्ट असे गोलंदाजी. पहिला चेंडू पण अतिरिक्त नकारात्मक चेंडू पंचांनी हात वरती केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 1. पाहूयात दुसऱ्या चेंडूवर काय होतं. पुन्हा एकदा अतिरिक्त नकारात्मक चेंडू. धावसंख्या झालेली आहे 2. गोलंदाज करण यांच्याकडून 2 वाईट. या सामन्यात कुठे ना कुठेतरी या अतिरिक्त धावा थांबवल्या पाहिजेत, रोखल्या पाहिजेत. नकारात्मक चेंडूंवर थोडा. तिसरा चेंडू पडलेला आहे आणि उचललेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला भेटेल. एक चेंडू 3 धावा. धावसंख्या झालेली आहे 3. एक चेंडू. उत्कृष्ट असे गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला भेटत आहे करण यांच्याकडून. पाहूयात फलंदाजी करत असताना मयूर. पंचांनी हात वरती केलेला आहे. वाईट. दोन चेंडू 5 धावा. पुन्हा उचललेला आहे बॉल. तिकडे आपल्याला पाहायला भेटतं क्षेत्ररक्षण आहे. चेंडू दिलेला आहे. 3 चेंडू 6 धावा. धावसंख्या झालेली आहे 6. 3 चेंडू. पुन्हा बॉल उचललेला आहे परंतु तिकडे आमचे छोटे छोटे प्लेयर आहेत. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण सुद्धा त्यांच्याकडून आपल्याला बघायला भेटतंय. या BKCLचा उद्देश सगळ्यांकडून हेच सांगितलं जातं की आमच्या विभागातील प्रत्येक चाळीतील प्रत्येक नगरमधील हे जे लहान लहान खेळाडू आहेत ज्यांचा टॅलेंट आपल्याला इथे या BKCL 2026 मध्ये पाहायला भेटतोय. फलंदाजी करत असताना मयूर. त्यांना सामोरे जातात गोलंदाज करण.
उत्कृष्ट अशी गोलंदाजी पुन्हा एकदा करण यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटते. 5 चेंडू 7 धावा आणि पहिल्या ओव्हरची 5 चेंडू 7 धावा आणि हा शेवटचा चेंडू आणि हा मारलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं तिकडे चुकलेलं आहे आणि चौकार गेलेला आहे. 4 BKCL 2026चा शेवटच्या सामन्यातील पहिला चौकार आपल्याला इतर मयूर वाणी यांच्या बॅटीतून पाहायला मिळाला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 11. 1 ओव्हर 11. अंतिम सामना रात्रीचे 3 वाजून रात्रीचे 3 वाजून 18 मिनिटं झाले आणि हा अंतिम सामना सुरू आहे. गोलंदाजीसाठी आलेले आहेत विशाल, त्यांना सामोरे जातील फलंदाजी करत असताना संदीप यादव उर्फ टकल्या. पाहूयात आता पहिला चेंडू पंचांनी हात वरती केलेला आहे. धावसंख्येमध्ये 1 रनांनी भर पडेल. धावसंख्या झालेली आहे 12. गोलंदाज करत असताना विशाल आणि हा चेंडू मारलेला आहे आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला तिकडे बघायला भेटेल. 1 धावसंख्येमध्ये 1 रनांनी धावसंख्या झालेली आहे 13. उत्कृष्ट असं फलंदाजी पण आपल्याला इकडे बघायला भेटेल. अनुभव हा महत्वाचा असतो आणि हा अनुभव इथे आपल्याला संदीप यादव यांच्या मार्फत बघायला भेटतोय. 2 चेंडू आणि ते उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि आऊट म्हणून पंचांनी इथे निर्णय दिलेला आहे, रिव्ह्यू मागितलेला आहे. इथे रिव्ह्यूच्या इथे अजून कोणी येऊ नये कृपया. आणि रिव्ह्यूचा डिसिजन आलेला आहे आऊट म्हणून मयूर वाणी यांना परत पॅव्हिलियन मध्ये परतावं लागेल. थोडासा एक झटका आहे रिंकू 11 संघासाठी आपल्याला इथे बघायला भेटेल, परंतु अजूनही संदीप यादव टकल्या अजूनही ग्राउंड मध्ये आहे. अनुभव अजूनही ग्राउंड मध्ये आहे. अजूनही मॅच मध्ये धावसंख्या झालेली आहे 14 आणि फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत गोलू. त्यांना सामोरे जातील गोलंदाजी करत असताना विशाल. अतिरिक्त धावा पंचांनी हात वरती केलेला आहे वाईड. धावसंख्येमध्ये 1 रनांनी भर पडेल. धावसंख्या झालेली आहे 15. 3 चेंडू 15. पुन्हा एकदा अतिरिक्त धावा. धावसंख्येमध्ये पुन्हा 1 रनांची वाढ. धावसंख्या झालेली आहे 16. 3 चेंडू 16. पुन्हा एकदा
पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्या विशाल यांच्याकडून आपल्याला खराब गोलंदाजी होत असताना दिसत आहे. लगातार 4 चेंडू वाईट जात आहेत. कुठेतरी हे अतिरिक्त धावसंख्या थांबवायला पाहिजे आणि धावसंख्या झालेली आहे 17. 3 चेंडू 17. आणि उचललेला बॉल तिकडे क्षेत्ररक्षण सुद्धा भल्ला यांच्याकडनं अतिशय छान झालेला आहे. विशाल यांच्यासाठी एक ऑफर आलेली आहे, यांच्यासाठी एक पारितोषिक लागलेलं आहे की त्यांनी 2 बॉल 2 विकेट घेतले तर त्यांच्यासाठी 2001 रुपयाचं पारितोषिक आकाश यांच्याकडून त्यांना दिलं जाणार आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर झालेली आहे. 4 चेंडू झालेले आहेत. पुन्हा बॉल मारलेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला तिकडे पाहायला मिळेल टायटन्स या संघाकडून. 5 चेंडू 20 धावा. धावसंख्या झालेली आहे 20. 5 चेंडू. आपण या ओव्हरमध्ये आपल्याला बाउंड्री तर बघायला नाही मिळाली, पण या ओव्हरमध्ये आपल्याला अतिरिक्त ज्या धावा भेटल्यात, ज्या वाईडमुळे धावा भेटल्यात, पाहूयात आता. उचललेला आहे बॉल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला पाहायला मिळालं. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला टायटन्स संघाकडून पाहायला मिळतंय. दोन ओव्हरवर धावसंख्या झालेली आहे 21. यानंतर गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत धीरज. त्यांना सामोरे जातील गोलू. पाहूया तिसरी ओव्हर सामन्याची. क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 1 चेंडू धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे 22. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने वर. 2 चेंडू 23. धावसंख्या झालेली आहे 23. 2 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा बॉल चाललेला आहे. 1 रन या प्रत्येक बॉलवर येत आहे. अजूनही चौकार अजून लागलेला नाहीये. 3 चेंडूवर 3 सिंगल आलेले आहेत. धावसंख्येत 1 रनांनी भर पडतीये. बॉल मारलेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिकडून आपल्याला पाहायला मिळतं टायटन्स या संघाकडून. 4 चेंडू 25 धावा. धावसंख्या झालेली आहे 25. क्षेत्ररक्षण अतिशय छान तिकडे आपल्याला टायटन्स कडून पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडूवर फक्त 1 रनांची सिंगल रन दिलेले आहेत प्रत्येक चेंडूवर या ओव्हरमध्ये धीरज यांनी. पुन्हा एकदा
प्रत्येक चेंडूवर 1 रन दिलेला आहे. 6 चेंडू 6 धावा दिलेल्या आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी धीरज यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे 27. 3 ओव्हर धावसंख्या झालेली आहे 27. पुन्हा इथे बॉल मारलेला आहे. क्षेत्ररक्षण अतिशय छान आपल्याला पाहायला भेटते. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अरबाज यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना अरबाज उत्कृष्ट आणि ते गोलू यांना विकेट गोलू यांना परतावं लागेल. उत्कृष्ट असे कट लागून पाठी विकेट किपिंग सानू यांच्याकडनं आपल्याला बघायला भेटली. सानू यांनी उत्कृष्ट असा झेल घेतला आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला अरबाज यांच्याकडनं पाहायला मिळते. आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत अर्जुन यादवने आज या रिंकू इलेव्हनच्या प्रत्येक सामन्यात अतिशय उत्कृष्ट अशी खेळी खेळलेली आहे. आपण पाहू शकता. दोन चेंडू धावसंख्या झालेली आहे 28. रात्रीचे 3:30 वाजता आणि हा अंतिम सामना खेळवला जात आहे BKCL 2026. पुन्हा एकदा बॉल मारलेला आहे. तिकडे क्षेत्ररक्षण उत्कृष्ट असं आकाश यांच्याकडून आपल्याला बघायला दिसेल. धावसंख्येत 1 रनांनी भर पडलेली आहे. 3 चेंडू धावसंख्या झालेली आहे 29. आणि ते 4 रनांनी यालाच म्हटलं जातं अनुभव आणि एक आयकॉन प्लेअर असंच नावाजलेलं नाव नाही आहे. संदीप यादव टकल्या ऐरोली दिघा या संपूर्ण विभागात एक नावाजलेलं नाव म्हणून टकल्या यांचं सुद्धा घेतलं जातं. रिंकू इलेव्हन संघाचे आयकॉन प्लेअर आहे ते. उत्कृष्ट असा चौकार मारलेला आहे BKCL 2026 अंतिम सामन्यात. 4 चेंडू धावसंख्या झालेली आहे 33. कृपया सामना लवकरात लवकर खेळवण्यात यावा. पाहूयात आता पुन्हा एकदा चौकार येतो का संदीप यादव टकला यांच्या बॅट मधून. पाहूयात. पुन्हा इथे बॉल मारलेला आहे आणि बॉल थोडासा त्यांच्याच प्लेअरला लागलेला आणि इथे विकेट गमवावी लागेल. अर्जुन यादव यांना परतावे लागेल. मग टकल्या यांचा चौकार मारण्याचाच प्रयत्न होता परंतु तो बॉल जाऊन अर्जुन यादव यांना लागून बॉल थोडासा टर्न झाला. शेवटचा चेंडू 34. धावसंख्या झालेली आहे 34.
शेवटचा चेंडू आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत सूरज उर्फ हेडन. हेडनने सुद्धा काल आणि आज या दोन्ही दिवसांमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुद्धा केलेली आहे. संघाला जिंकवण्यासाठी खूप हातभार लावलेला आहे हेडन यांनी. पाहूयात आता BKCL 2026 फर्स्ट इनिंगची शेवटचा चेंडू. आणि इकडे आपल्याला एक वेगळीच खेळी बघायला भेटेल. संदीप यादव उर्फ टाकला यांच्याकडून सूरज हेडन यांना थोडंसं पुढे, थोडंसं पाठी, थोडंसं मध्ये असं करण्यासाठी सांगितलं जात आहे. परत पुढे, परत मागे आपण पाहू शकता. आणि आता मात्र हेडन उभे राहिले. शेवटचा चेंडू. आणि हात वरती पंचांनी नकारात्मक चेंडू वाईड. धाव संख्या झालेली आहे 35 आणि इथे आपण पाहू शकता धाव संख्या 35 झालेली आहे. शेवटचा चेंडू. संदीप यादव यांनी सूरज उर्फ हेडन यांना उत्कृष्ट असा चाली खेळीने पुढे सरकण्यास सांगितले होते. नॉर्मल बॉल टाकलेला आहे आणि तिकडे चौकार मारलेला आहे हेडन यांनी. आणि तिकडे पूर्ण स्वतःला झोकून दिलं होतं टायटन्सच्या संघाने. आपण एकदा तिकडे बघून घ्या, काही दुखापत झाली असेल तर. कृपया तिथे गर्दी करू नका. त्याने स्वतःला पूर्ण झोकून दिलेलं त्या क्षेत्ररक्षणामध्ये, तरुण सुद्धा चौकार गेलेला आहे. धाव संख्या झालेली आहे धाव संख्या झालेली होती 39 आणि टायटन्सला हा सामना, अंतिम सामना BKCL 2026 भीमक्रांती क्रिकेट लीग सीझन पर्व तिसरे जिंकण्यासाठी 40 रनांचं लक्ष दिलेलं आहे. रिंकू 11 या संघाने उत्कृष्ट अशी खेळी आपल्याला सूरज यांच्याकडून बघायला भेटली. शेवटच्या चेंडूमध्ये त्याने चौकार असा मारलेला आहे आणि टायटनच्या संघाने सुद्धा पूर्णच आपलं 100% दिलं होतं क्षेत्ररक्षण करण्यासाठी. पण थोडीफार दुखापत झालेली असेल तर कृपया तिथून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला तिकडे पाहायला मिळालं, परंतु बॉल थोडा हुकला. जास्त लागलं नाहीये काय? टायटनचा फलंदाजाने कृपया ग्राउंड मध्ये यावे. टायटनचा फलंदाजाने ग्राउंड मध्ये यावे. सामना सुरू करण्यात येते. कृपया टायटनच्या फलंदाजाने लवकरात लवकर ग्राउंड मध्ये यावे. टायटनच्या फलंदाजांना मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर ग्राउंड मध्ये यावे.
टायटनच्या कर्णधारांना विनंती आहे, ज्या मुलाला दुखापत झाली आहे कृपया त्याला स्टेजवर येण्यासाठी, त्याला स्टेजवर, रोहित रोहित उनको स्टेज पे लेके आइए, बिनू बिनू उनको स्टेज पे भेजिए। सुमन जी बोले, सुमन जी उधर ही खड़ा है, सुमन जी, क्या नाम है उसका? सुमन जी। सुमन जी। आणि ते फलंदाजीसाठी टायटन संघाकडून सानू आणि त्यांच्यासोबत आकाश मैदानात आलेले आहेत। पाहूयात आता पहिली गोलंदाजी घेऊन येत आहेत, पहिली ओव्हर घेऊन येत आहेत सोनू, संदीप यादव टकल्या, कृपया ज्या मुलाला लागलंय त्याला कृपया स्टेजवर पाठवावे। आणि इथे मॅचला सुरुवात झालेली आहे। एक चेंडू एक धावा फलंदाजी करत असताना आकाश, आणि तो पहिलाच झटका मिळालेला आहे टायटन्सच्या संघाला। आकाश यांना परतावं लागेल आणि फलंदाजीसाठी येत आहेत करण। संयमाने हा खेळ खेळावा लागणार आहे, अंतिम सामना आहे। जाने तो गोरा होशील आता। अंतिम सामना आपल्याला इथे पाहायला भेटेल। गोलंदाजी करत असताना संदीप यादव टकल्या, मारलेला बॉल करण यांच्याकडून, आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला अर्जुन यादव यांच्याकडनं बघायला भेटेल। उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला रिंकू इलेव्हन संघाकडून बघायला भेटेल। आणि सानूने मारण्याचा प्रयत्न केला परंतु अंपायरने आऊट म्हणून करार दिलेला आहे। इथे रिव्ह्यू सांगितलेला आहे, पाहूयात आता काय डिसिजन येतं। आणि पंचांनी नॉट आउट म्हणून करार दिलेला आहे। रिव्ह्यू घेतला आहे, रिव्ह्यू वाया नाही गेला, रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे। इथे 4 चेंडू 3 धावा, धावसंख्या झालेली आहे 3, पण क्षमा असावी, 4 चेंडू 2, धावसंख्या झालेली आहे 2। अतिरिक्त पंचांनी हात वरती केलेला आहे, वाईड म्हणून या बॉलला करार दिला गेलेला आहे पंचांकडनं। धावसंख्या झालेली आहे 4 चेंडू 3 धावा।
पुन्हा इथे बॉल मारलेला सानू यांनी, पण तिकडे क्षेत्ररक्षण आहे. धावसंख्या एकने भर पडेल धावसंख्येमध्ये. धावसंख्या झालेली आहे 4. उत्कृष्ट असा मारलेला आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्रेक्षकांनी बाहेरून ओरडू नये. एक रन इथे मिळेल टायटन्सच्या संघाला आणि ओव्हर संपलेली आहे. ओव्हरवर 5 धावसंख्या झालेली आहे, फक्त 5. टायटन संघाला धावसंख्येची आवश्यकता. त्यांना रन मारावे लागणार अगर हा सामना BKCL 2026 त्यांना जिंकायचा असेल तर. ओव्हर झालेली आहे. ओव्हरवर 5 धावसंख्या झालेली आहे, 5. अगर त्या पोलला बॉल लागून अगर बाउंड्री मध्ये गेला असता तर 4 रन दिले असते, चौकार म्हणून मानला असता आपण. पण बॉल फक्त त्याला लागला आहे त्या पोलला, तर आपण चौकार म्हणून त्याचा करार नाही देऊ शकत. इकडे आमचे परत समालोचन सुयोग दादा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत मयूर वाणी, त्यांना सामोरे जातील फलंदाजी करत असताना करण. आणि हा बॉल उचललेला आणि ते करण यांना परतावं लागेल. टायटन्स रिंकू 11 हा संघ कुठे ना कुठे फायनल जिंकण्याकडे वळतोय. आपण पाहू शकता BKCL 2026 भीम क्रांती क्रिकेट लीग सीझन पर्व 3. टायटन्स हा संघ कुठे ना कुठे थोडासा मागे होताना दिसतोय आणि रिंकू 11 हा संघ BKCL 2026 ट्रॉफी जिंकण्यासाठी थोडा पुढे सरसावला आहे. पाहूयात आता, अजूनही शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना चालणार आहे. एक चेंडू, धावसंख्या झालेली आहे फक्त 5. पाहूयात फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत विशाल. कृपया बाहेरील प्रेक्षकांना मी विनंती करतो त्यांनी हातमध्ये आवाज देऊ नये. वाईट धावसंख्येमध्ये भर. एक चेंडू 6 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला इकडे वाणी यांच्याकडून पाहायला भेटते, मयूर वाणी यांच्याकडून. पुन्हा एकदा अतिरिक्त पंचांनी हात वरती केलेला आहे, वाईड म्हणून हा बॉल सुद्धा. धावसंख्या झालेली आहे 7. 2 चेंडू 7 धावसंख्या झालेली आहे 7. पुन्हा एकदा वाईट, धावसंख्या झालेली आहे 8. 2 चेंडू 8.
रात्रीचे 3:47. आता रात्र सुद्धा बोलता येणार नाही. 4-5 नंतर सकाळ. पुन्हा मारलेला आहे ते विशाल यांनी बॉल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला तिकडे पाहायला भेटतंय. सोएक दादांनी बसून घ्यावे. ते सोएग आहे, राजेश आहे. आणि बॉल उचलून मारलेला आहे तिकडे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला बघायला भेटतंय. आणि पुन्हा इथे एक धाव संख्येमध्ये भर पडलेली आहे. तिकडे सूरज उर्फ हेडन यांच्या प्रेक्षक यांचा फॅन इकडे बसलेला आहे. जोर जोरात त्यांना बॉल उचललेला आहे आणि अर्जुन यांच्याकडनं बॉल गेलेला आहे बाहेर. परंतु एक रनांची भर पडेल आणि धावसंख्या झालेली आहे 5 चेंडू 12 धावा. अजूनही टायटन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी रनांची आवश्यकता आहे. अजूनही एकही चौकार या सामन्यात टायटन्स या संघाकडून आलेला नाहीये. 12 धावसंख्या झालेली आहे 12. 5 चेंडू 12. आणि बॉल मारलेला आहे सानू यांच्याकडे. पूर्णपणे प्रयत्न चालू आहे बॉल बाउंड्री परत नेण्याचा. परंतु क्षेत्ररक्षण आणि मयूरवाणी यांची गोलंदाजी आपल्याला या सामन्यात पाहायला मिळते. BKCL 2026चा हा शेवटचा सामना आपल्याला इकडे पाहायला मिळतो. सगळ्यांच्या नजरा या सामन्यावर. ट्रॉफी कोणाकडे जाणार? 50,000चं पारितोषिक कोण घेऊन जाणार? BKCL 2026चा विजेता कोण ठरणार? सर्व प्रेक्षकांचं याच्याकडे लक्ष. रिंकू 11 या संघाने थोडासा पुढाकार. 12 चेंडूंमध्ये 27 धावाची आवश्यकता टायटन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी आणि उचललेला आहे सानू यांनी मारलेला आहे 6. चेंडू आणि टायटन्स या संघाला धावसंख्येची आवश्यकता. मैच है रे बाबा, इधर बोल रहा हूँ मैं, क्या किसी के साइड से खेल रहा हूँ ये ना बस ना बस ये पाणी गिरेगा. आणि गोलंदाजी करत असताना गोलू. टायटन्स या संघाला आता धावसंख्येची गरज आहे. फलंदाजीसाठी आलेले आहेत धीरज. पाहूयात आता धीरज यांच्या बॅटीतून काय कमाल होतोय. आणि अतिरिक्त धावा. इथे अतिरिक्त धावा. धावसंख्येत भर. अजूनही 2 ओव्हरचा सामना बाकी आहे BKCL 2026 जिंकण्यासाठी. बोला दादा. क्या बोल रहे? 12 बॉल में 26 रन. उत्कृष्ट असा चौकार मारलेला आहे आणि हा पहिला चौकार आलेला आहे धीरज यांच्या बॅटीतून. BKCL 2026. अजूनही आशा आहे. अजूनही टायटन्स रन मारू शकते. आणि इकडे मात्र खराब असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला रिंकू 11 संघाकडून बघायला भेटेल. आणि धावसंख्या झालेली आहे 2 चेंडू 19 धावा. 10 चेंडूंमध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता टायटन्सला हा सामना जिंकण्यासाठी. उचलून मारलेला आहे तरी सुद्धा क्षेत्ररक्षण आपल्याला तिकडे अतिशय छान असं उदय यांच्याकडून पाहायला भेटते.
तरी सुद्धा टायटन्स हा संघर्ष करणार. शेवटच्या चेंडू परत BKCL 2026 हे पर्व कोण जिंकतं, ही आकर्षक ट्रॉफी कोणाकडे जाते, हे 50,000चं पारितोषिक कोणता संघ घेऊन जातो ते आपलं पाहायला भेटणार आहे. पुन्हा बॉल उचलून मारलेला आहे विशालाने, बॉल हुकलेला आहे, विशालांना बॉल कळालेलाच नाही आहे. डॉट बॉल झालेला आहे. जिथे आपल्याला रनांची आवश्यकता आहे तिथे आपल्याला रन काढायला हवे टायटन्सच्या संघाला सामना, आणि उगाच खेळून मारलेला आहे आणि येथे विशालांना परतावा लागेल. टायटन्स हा संघ धावसंख्या झालेली आहे 20. सामना जिंकण्यासाठी अजूनही टायटन्सला 20 रनांची आवश्यकता. रिंकू 11 या संघाने पाहूयात आता आउट. इथे भल्ला यांचा विकेट गेलेला आहे. ज्या वेळेस आपल्याला रनांची आवश्यकता आहे. ओके, रिव्ह्यू एक घेतलेला आहे, रिव्ह्यू संपलेला आहे आणि भल्ला यांना परतावा लागेल. परत रिव्ह्यू संपलेला आहे आणि आता सामना 6 चेंडूंमध्ये 19 धावाची आवश्यकता टायटन्सला हा सामना जिंकण्यासाठी. पाहूयात आता काय होतं. धीरज आणि सोनू फलंदाजीसाठी आलेला सोनू आणि गोलंदाजी करत असताना सूरज उर्फ हेडन. आणि पुन्हा एकदा अतिशय मोठा झटका. इथं रिंकू 11 या संघाने सामना जिंकण्याची पूर्वतयारीच केलेली आहे असं वाटायला लागलंय. पाहूयात आता 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता टायटन्सला हा सामना जिंकण्यासाठी. पाहूयात रिंकू 11चे प्रेक्षक आणि फॅन्स रेडीच आहेत धावण्यासाठी मैदानात. अतिरिक्त धाव वाईट. अरबाज पुन्हा एकदा वाईट आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 23 आणि ते बॉल उडवलेला आहे. धावसंख्येमध्ये 1 रनाने बॉल सोळा रनची 4 चेंडूंमध्ये 16 रनांची आवश्यकता टायटन्सच्या संघाला. 4 वर 4 चौके मारले तर कदाचित टायटन्स हा सामना जिंकू शकते. तरी सुद्धा पाहूयात, क्रिकेट आहे, शेवटचा बॉल परत मॅच असते आणि हेडन यांनी नो बॉल म्हणून करार, व्हाईट बॉल म्हणून करार दिलेला आहे. अतिरिक्त धावसंख्या झालेली आहे 25. पाहूयात आता 4 चेंडू 4 चौकांची आवश्यकता. पहिला मारलेला आहे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला तिकडे बघायला मिळेल वाणी यांच्याकडून. मयूर वाणी
पुन्हा बॉल उचलला आणि इकडे परतावा लागेल अरबाज यांना आणि हेडन यांनी उत्कृष्ट असे गेंदबाजी येथे दाखवलेली आहे. पाहू शकता आपण हेडन यांना. आणि शेवटचे 2 चेंडू. पलडा भारी रिंकू 11 संघाचा BKCL 2026 चा भीम क्रांती क्रिकेट लीग सीझन पर्व 3चा विजेता. पाहूया आता कोण होते. अजून 2 बॉल बाकी आहेत. हॅलो हॅलो आणि ते रिंकू 11 संघ जिंकलेला आहे BKCL 2026 भीम क्रांती क्रिकेट लीग सीझन पर्व 3 याची फायनल्स मॅच जिंकलेला आहे रिंकू 11 हा संघ.